वनराई संस्था आहे आणि त्यांना काय HDFC बँकेने केलेलं आहे. त्या संस्थेने आपल्याला हवं पूर्ण डिजिटल करून दिलेलं आहे. ही लावी त्या संस्थेने दिलेली आहे. त्या संस्थेने दिलेली आहे. जवळपास 3 लाखाचा खर्च त्यांनी केलेला आहे आणि याच्या पुढे आणखी ते आपल्याला आपण जसं त्यांना रिस्पॉन्स दिला तसं ते आपल्याला सहकार्य करणार आहेत. पाठीमागे परसबाग दिला आहे. परसबाग आणखी तिकडे दिलेली एक आहे. नालीचं काम केलं नीट नाही त्याच्यामध्ये. ग्रामस्थ पालकांचे देखील आपण ₹2,70,000 त्याची किंमत आहे आणि त्याच्या सगळं त्याला सगळ्या आधुनिक सुविधा आहेत. त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मत्स्य व बंदर कॅबिनेट मंत्री आहे माझी आपला उद्याचा जो कार्यक्रम उद्घाटन संपन्न झालेलं आहे आणि पुढे करवंटीपासून वस्तू बनवलेल्या आहेत. आणि सर हा वर्ग सुद्धा ना आम्ही प्रोजेक्टरच्या सहाय्याने आपण डिजिटल केलेला आहे. सभागृहामध्ये बसून घ्यायचा बांबू पासून वनराई संस्थेने त्यांच्या मार्फतच
बॅगा वगैरे मुलांनी तयार केलेल्या होत्या. मागच्या वेळेस बऱ्याचशा तयार करून केल्या होत्या. पलीकडे सर गांडूळ खत पण सर गांडूळ खत प्रकल्प पण आहे आता टाकलेले तयार होते. देवपूजा करतो. त्याची असते कलेचा वर्ग बघूया. मूर्तिकला पण घेतली होती. गणपती बनवणे वगैरे हे विद्यार्थ्यांनी बनवलेले आहेत सर सगळे. हो छान बनवलं. बाकीच्या ऍक्टिव्हिटीज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वगैरे जी लिहिल्याने पाहिजे काहीतरी आहे काय म्हणतात तसं अर्केस्ट्रा हे जंतर आहे, रुद्रवीणा आहे, शिवाय हे अश्मयुगातले आहे, हा रावण हस्तवीणा आता आहे, घटक रावण हस्तवीणा आता आहे, पण हा भीमबेटकामध्ये सापडलेले ते मुलांना कळालं. क्षेत्रीय हा नृत्य प्रकार आहे. माझं चित्र लागलं, माझं नाही असं होणार. मित्रांनो, प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नटराजाचे या ठिकाणी पूजन केलं जातं. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. मित्रांनो, या लेले परिवाराचं आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. विनंती करतो की त्याने या प्रसंगी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करायचे आहेत. मित्रांनो, मानवे मॅडम करता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आपल्या शामसा शिक्षण संस्थेचे आराध्य दैवत कैलासवासी रामचंद्र काशीनाथ शिरोडकर या महान विभूतीला मी प्रथम वंदन करते. त्याचबरोबर थोर शिक्षण महर्षी एच डी गावकर सर, विजयाताई गावकर यांनी महान विभूतींना मी नतमस्तक होते. आजच्या या
व्यासपीठावर आदरणीय सोमण सर, आदरणीय लोके सर आणि श्यामसर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सेक्रेटरी, सुकाणू समिती, विश्वस्त समिती सदस्य, सर्व कार्यकारिणी सदस्य, या मान्यवर व्यक्तींना देखील नमस्कार. गेले 6 महिने शताब्दी उत्सव, शताब्दी महोत्सव सगळेच मुंबई आणि गावाला या दोन्ही ठिकाणी ऐकत आलेलो आहोत. आणि शाळेची मुख्याध्यापिका, मुंबई शाळेची मुख्याध्यापिका या नात्याने मला अभिमान वाटतो की या शताब्दी महोत्सवाची, म्हणजे रामेश्वर हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवाची आणि मिडबावमधल्या अध्यापक विद्यालयाचा अमृत महोत्सव हा जो सुवर्ण योग या 2025मध्ये आलेला आहे, याचा अभिमान जसा या मिडबाववासियांच्या विद्यार्थ्यांना आहे, तसाच अभिमान आमच्या मुंबईच्या प्रत्येक शिक्षक आणि प्रत्येक विद्यार्थ्याला आहे. हा खास उल्लेख मला करावासा वाटतो. आणि त्याच अभिमानाने आम्ही गेले 5 महिने मुंबईमधल्या कार्यक्रमाची सुरुवात केली. एकाच वेळेला आपण मुंबईतल्या शिशुविकासपासून अध्यापक विद्यालयामधील सर्व 10 विभागातली 1400 विद्यार्थी आणि त्या 1400 विद्यार्थ्यांनी आपली परंपरा जपणारा राहुटी मेळावा सादर केला. या राहुटी मेळाव्याबरोबर त्याच राज्यांचा लोकनृत्याचा सहभाग एका वेळी नरेपात मैदानावर केलेला आहे. आणि याचा अभिमानच नाही तर मला सांगायला आवडेल की महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये एका वेळेला 1400 शालेय विद्यार्थ्यांचा कार्यक्रम कोणत्याही संस्थेने केला नाही, सगळ्यांनी मिळून केलेला आहे. या सगळ्याची सुरुवात जेव्हा मुंबईमध्ये झाली तेव्हा या व्यासपीठावरील प्रत्येक व्यक्ती आणि त्या ठिकाणी असलेला सगळा विद्यार्थी वर्ग, पालक वर्ग, समाज बांधव, शिवाय सगळे माजी विद्यार्थी यांचा समूह, आपण जेव्हा म्हणतो ना की एक आमची वज्रमुठ तयार होते, आजही त्या वज्रमुठीचा दुसरा सांगता समारोह आपल्याला इथे संपन्न करत असताना पुन्हा एकदा अभिमान वाटतोय. मी एवढंच सांगते की श्यामसर शिक्षण संस्थेने या शताब्दी महोत्सवाची, या अमृत महोत्सवाची मुंबईला सुरुवात केली. मुंबईच्या सर्वांनीच या मिडबावच्या सहकाऱ्यांच्याच मार्गदर्शनाने म्हणा किंवा सहकार्याच्या हाताने म्हणा तो कार्यक्रम आपण संपन्न केला. आणि तो कार्यक्रम संपन्न करत असताना आज या 2 दिवशी आपण या शताब्दी महोत्सवाची सांगता करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. पुन्हा एकदा श्यामसर शिक्षण संस्था म्हटल्यानंतर इथे अनेक माजी विद्यार्थी आहेत. मग तो रामेश्वरचा माजी विद्यार्थी असू दे, अध्यापक विद्यालयाचा असू दे, कुठल्याही मुंबई आणि मिडगाव या दोन्ही ठिकाणी कुठलाही असू दे, मी सुद्धा माझी विद्यार्थिनी आहे. आणि म्हणूनच मला या शिक्षण संस्थेमध्ये माझे गुरुवर्य, माझे शिक्षक किंवा माझी शिक्षण संस्था यांनी जे काही मला गेल्या 35 वर्षात शिक्षिका म्हणून शिकवलं, एक विद्यार्थिनी म्हणून मला जो अनुभव मिळालेला आहे, मी तुम्हा सर्व साक्षीने तुमच्या विद्यार्थ्यांना 2 ओळी सांगू इच्छिते. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. या विद्यार्थ्यांनी हे गुरुमंत्र लक्षात ठेवायचं आहे, कारण आपल्याला पुढे अजून 50 वर्ष वाटचाल करायची. तर पुन्हा एकदा सर्वांना मी नमस्कार करते आणि माझे 2 शब्द इथे सांगते. धन्यवाद मॅडम. यानंतर मित्रांनो, या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले माजी विद्यार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष आदरणीय आबा लोके साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना संबोधित करावं. आबा लोके. श्याम समाज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भांदुडेकर साहेब, उपस्थित सर्व मान्यवर, माझे विद्यार्थी, आमचे सहकारी लेले सर, हा कार्यक्रम माझ्या शाळेचा श्री रामेश्वर हायस्कूलचा 100व्या वर्षानिमित्तचा शताब्दी महोत्सव आहे आणि अध्यापक विद्यालयाचा अमृत महोत्सव आहे. या निमित्ताने आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा आहेत. शिवाय हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या सर्व मान्यवरांचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. बालमित्रांनो,
डॉक्टर शिरोडकरांनी या ठिकाणी 100 वर्षापूर्वी श्री रामेश्वर शिक्षण संस्थेची शाळा चालवण्यास घेतली आणि या संचलनामुळे आमच्यासारखे काही विद्यार्थी इथून जाऊ बाहेर निघून त्यांनी आपला विकास केला. आपल्या गावाचा किंवा वैयक्तिक प्रत्येकाने आपापला विकास केला, तो डॉक्टरांना याचं श्रेय आहे. या ठिकाणी आपण उपस्थित राहिला मी आपल्याला धन्यवाद देतो. माझे हे 2 शब्द मी संपवतो. आपणा सर्वांना धन्यवाद. मान्यवरांना चिरस्मरणीय डॉक्टर शिरोडकर संचालक म्हणून ज्यांनी आपलं आयुष्य या संस्थेला वाहिलं ते HD गावकर साहेब, विजयताई. त्याप्रमाणे ही संस्था नावारूपाला आणण्यासाठी ज्या अनेक लोकांनी, समाज बांधवांनी, समाजसेवकांनी आपलं सगळं आयुष्य आपला घर संसार सांभाळून सुद्धा अर्पण केलं, असे मुंबईतले आणि स्थानिक पातळीवरचे सगळे ज्या जागो ते आमच्या प्रिन्सिपल व्ही ढोलम, प्रिन्सिपल व्ही ढोलम, प्रिन्सिपल RR लोके, MY चौगुले आणि मग माझे सगळे शिक्षक, ह्या सर्वांचं स्मरण करून त्याचप्रमाणे माझ्याबरोबर शिक्षक म्हणून 37-38 वर्ष या ठिकाणी या विद्यार्थ्यांचा मळा शिंपला, फुलवला. त्यापैकी काही नाही आहेत आमच्यासोबत, पण काही आहेत ते येऊ शकत नाहीत, अशा अवस्थेत आहेत. त्या सगळ्यांचं स्मरण करून व्यासपीठावर असलेले सर्व माननीय जे आज संस्थेचे अर्ध्वैव आहेत, संस्थेच्या विविध शाखामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत आणि एकत्वाच्या ओढीने मिळवावसारख्या या गावामध्ये ते या ठिकाणी आले आहेत. सरस्वतीवर, शिक्षणावर, समाजावर आणि आपल्या सर्वावरती ज्यांची श्रद्धा आहे अशी सर्व मंडळी, माझे विद्यार्थी मित्र, माझे सहकारी, या ठिकाणी आलेली आणि मुंबईहून आलेली काही मंडळी आहेत, माझ्याबरोबर काम केलेली माणसं आहेत, या सर्वांना नमस्कार करून मी माझे 4 शब्द बोलतो. डॉक्टर शिरोडकरांनी ही संस्था मिडबॉव एज्युकेशन सोसायटीकडून आपल्या ताब्यात घेतल्यानंतर 1919 साली मिडबॉवला पहिल्यांदा इंग्रजी शिक्षणाची सुरुवात झाली. राणे नावाचे ग्रस्त नारिंगरेचे या ठिकाणी शिक्षक म्हणून इंग्रजी शिक्षण देण्याचे काम करत होते. रेवडेकर मास्तर होते, असे काही शिक्षक जुने होते. त्यानंतर परशुराम भाऊ सोमण, वासुदेव गणेश पेठे अशी स्थानिक मंडळी ज्यांना शिक्षणामध्ये रुची रस होता, काही शिकवावं, आपल्याबरोबर सर्वांना पुढे घेऊन जावं असं वाटत होतं, अशी मंडळी ज्यांनी शहराकडे न जाता इथे राहण्याचं ठरवलं आणि त्याग केला. 1925 साली पहिली इमारत रामेश्वर हायस्कूलची, रामेश्वर एज्युकेशन सोसायटीची इथे रामेश्वराच्या मंदिरासमोर यंदा जरा विघ्नास अशा अवस्थेत दिसते आहे, ती इमारत सुरू झाली आणि तिथे इंग्रजी 5वी वर्ग सुरू झाले. त्यावेळेला ब्रिटिश काळामध्ये इंग्रजी 5वी, 6वी, 7वी म्हणजे 5वी, 6वी झालेला माणूस जरी ताबडतोब तो रेल्वेत लागत असे किंवा सरकारी याच्यामध्ये आपल्या केंद्र सरकारच्या याच्यामध्ये अनेक खात्यामध्ये, पोस्टामध्ये, टेलिग्राफमध्ये पण 5वी, 6वी झालेला तो पुढे मॅट्रिक थांबतं तसं नाही, ते इंग्रजी लिहिता वाचता थोडं येतं असं म्हटल्यानंतर लगेच मुंबईलाही सगळी पार्सलं जात असे तिथून. कारण इलाजच नव्हतं, इथे उत्पन्नाचं साधन नव्हतं. अतिशय गरिबीमध्ये सगळा समाज होता. मिळवतं कोणी नाही, घरामध्ये खाणारी तोंड जास्त. कसं जगायचं हा सर्वांच्या समोर प्रश्न होता. मग ज्यांना काही पर्याय नाही अशी माणसं नोकरीसाठी इकडे तिकडे भटकायला लागली
आणि त्याच्यामध्ये मुंबईच्या गिरण्यामध्ये इथले लोक गेले. गिरणीमध्ये बोटी सुरू झालेल्या होत्या की ते एक आज 3-3.5 रुपये असेल त्या काळामध्ये, खूप जुनी गोष्ट आहे. 3-3.5 रुपये बोटीचं तिकीट होतं. इथून जायचं आणि भाऊच्या धक्क्यावर उतरायचं. आम्ही शेवटच्या बोटीत जेव्हा बसलो 82 तेव्हा त्यावेळेला 47-48 रुपये तिकीट होतं. स्वस्त होतं जाणं येणं. आता सुद्धा सुरू होणार आहे म्हणे, पण बोटीने जायला आम्ही उपयोग नाही. ते टाटा बिर्लाला चक्क आहे. 6-6 हजार रुपये तिकीट देऊन जातो कोण बोटीने मुंबईला, त्याची परिस्थिती आहे. तर अशा काळामध्ये इथली माणसं सगळी गेली. काही मिळवावचे लोक तिथे होते, थोडेसे शिकलेले, अगोदर टाटा मिलमध्ये वगैरे असणारे आमचे इथले विष्णू रावले होते. या लोकांनी आपल्या गावचा, कोण कुठचा असतो मिळवावचा, काय पाहिजे तुला, नोकरी काय तुला लिहिता वाचता येतं, नाही येत मला लिहिता, अंगठा उठवता येईल, हो येईल, चल घडक्यातच जा. असं करून टाटा मिलमध्ये आणि अनेक मिलमध्ये आमच्या मिडबावच्या अनेक माणसं नोकरीला लागली, लिहिता वाचता येत नसणार सुद्धा. आणि मग इथले घर संसार बऱ्यापैकी सुरू झाले. दर महिन्याला झिलाची मंडळी तिथे यायला लागली. माणसं पोस्टाकडे जात असेल ती मंडळ अधिकारी चौकशी करायला जात होतं. आणि पोस्टमनसुद्धा आपुलकीने मंडळ येऊन घरी यायचं, त्याला 8 आणे मिळायची बक्षीस म्हणून. असा तो काळ होता. त्या काळामध्ये मग या सगळ्यांना हे अर्धवट शिकलेल्या शिकल्याच्या आयुष्यात करायचं काय, हा विचार डॉक्टरांच्या मनात रवला. 1935-36 साली त्यांनी आपल्या या सगळ्या कार्याची सुरुवात केलेली होती. पतपेढी वगैरे काढून आपल्या संसारावर त्यांनी कधीच उदक सोडलेलं होतं. डॉक्टरांचा संसार स्वतःचा नव्हताच, हा सगळा शिक्षण संस्थांचा संस्कार हा त्यांचा संसार होता. आणि मग डॉक्टरांनी या ठिकाणी शाळा, इथली जी इंग्रज स्कूल होती ती ताब्यात घेतली. तुम्ही जिथे बसलात नाही, स्मशानभूमी आहे, घाबरू नका, खूप जुनी स्मशानभूमी. ही इथल्या जमीन मालकाने दिली. डॉक्टरने म्हटलं हे तुम्हाला शाळा बांधायची, देही घ्या जमीन. आणि मग शाळा इथे त्यांनी बांधली आणि इथे शाळा जोरात सुरू झाली. पहिल्यांदा एक वर्ग बांधला, 2 बांधले, असं करत करत मनातल्या स्केचप्रमाणे ह्या सगळ्याचं हे एवढं रुपडं, हे 1900 शेवटचे बांधकाम हे 1964 साली झालं. हे वरचे जे माडीच्या वरती जे ग्रंथालय पूर्वीचं होतं ते. आणि हे सातत्याने काम सुरूच होतं. इथले प्रिन्सिपल ढोलम, प्रिन्सिपल R.R. लोके वगैरे ही मंडळी होती. ही सगळी माणसं त्या काळात BA वगैरे झाले, BA-BEd झालेले वगैरे लोक. पण याने सुद्धा प्रचंड त्याग केला. आणि त्या सगळ्यांच्या अनेकांच्या त्यागावरती अनेक जीवनं उभी राहिली. घराघरामध्ये चुली धडधडा पेटायला लागल्या. चुलीवरती चांगलं अन्न शिजायला लागलं, मुलांच्या पोटात जायला लागलं. म्हाताऱ्या माणसांच्या गरजा, थंडीचे दिवस आले, काबरून पाहिजे, गोधडी पाहिजे, मला सगळे यायला लागले. मुंबईतून बोटीतून माणसं आणताना प्रचंड सामान घेऊन यायचे. आणि मग ते देवगडला उतरले की बैलगाडीने इकडेपर्यंत यायची. तेव्हा एसट्या वगैरे नव्हते, एसटी नंतर सुरू झाली. असं करत करत इथली डेव्हलपमेंट होती. आणि ती किती, डॉक्टरांनी म्हटलं की नुसतं मिडवामध्ये शिक्षणाचा प्रसार होऊन उपयोग सगळीकडेच झाला पाहिजे आणि चांगलं शिक्षण देणारे शिक्षक निर्माण झाले पाहिजेत. म्हणून डॉक्टरांनी इथे ट्रेनिंग कॉलेज सुरू केलं. तत्पुरती ट्रेनिंग रहिवासाची जी इमारत आहे ती बांधली. यशवंतराव चव्हाण आलेले होते. मोठी मोठी माणसं इथे येऊन गेली त्या निमित्ताने डॉक्टरांच्या शब्दासाठी. कारण डॉक्टरांचा त्याग अनेकांच्या मनात रुजलेला होता. आणि मग या ठिकाणी या ट्रेनिंग कॉलेज सुरू झालं 49ला, मला वाटतं 49ला, 10 जून 49. आणि मग इथे तयार होणारे जे शिक्षक होते ते अतिशय, मी इथे जबरदस्त काम करून घेतलं आहे. इथे ते क्षमा कसल्या गोष्टीला नव्हती, चुकीला क्षमा नव्हती. ते चूक ती सुधारलीच पाहिजे. आणि मग घराघरातली मुलं शिक्षक झाली.
हळूहळू लोक म्हणाले मिडबाव ना तो मास्तरांचं गाव, सगळ्या घरच्या घरात जावचा ते मास्तर. आणि या सगळ्या तयार झालेल्या शिक्षकांनी रत्नागिरी किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यापासून पुरी मुंबईची म्युन्सिपाल्टी शिक्षकांनी भरून गेली. आमच्याकडचे कितीतरी शिक्षक मुंबई म्युन्सिपाल्टीमध्ये नामांकित झाले. माझे विद्यार्थी मित्र चंद्रकांत नाना लोके आणि मला वाटतं कृष्णा परब यांना राष्ट्रपती पारितोषिक मिळालं. इतकं चांगलं काम या इथे D.Ed झालेल्या मुलांनी केलेलं आहे. ही अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि म्हणून आज हा अमृत महोत्सव साजरा होतो आहे. शताब्दी साजरी होते हायस्कूलची. हे काम थोडं नाही, प्रचंड मेहनत, प्रचंड निष्ठा आणि हिंमत याच्यावरती हे सगळं झालं. डॉक्टर कुठे राहत होते, काय खात होते, काय पीत होते. मी डॉक्टरांचं एक छोटेखानी चरित्र थोडंसं लिहिलेलं आहे. मला नेहमी त्या माणसाबद्दल असं वाटायचं, अरे महिन्याला ठरलेला पगार डॉक्टर घ्यायचे, म्हणजे किती समजा एक 200 रुपये त्या काळात असेल त्यांना पगार, तर ते घ्यायचे. त्यांचं खानावळीचं किंवा ज्याचं जे काय बिल असेल, दुधाचं बिल असेल, चहाचं, काहीतरी सिगरेट वगैरे त्याचं जे काय असेल ते भागवायचं आणि 170 रुपये त्यांचे झाले, वाटावून झाले की 30 रुपये समाजामध्ये जमा करायचे. अशा प्रकारची निष्ठा असणारी माणसं या समाजामध्ये निर्माण झाली. आणि म्हणून आजचा हा सोनियाचा दिवस आपल्याला दिसतोय. समाजच नव्हे, आम्ही सगळेच वेगवेगळ्या, तिथे जाती जमातीचा काय प्रश्न नव्हता, धर्माचा प्रश्न नव्हता. विद्यार्थी हा फक्त विद्यार्थी, त्याने शिकणं हे तर काम. आणि शिकून झाल्यानंतर आपला समाज, आपले गाव आणि आपला परिसर याला जिवंतपणा देणं हे त्याचं काम. हे डॉक्टरने शिकवलं, रुजवलं. आणि त्यामुळे अनेक घरं ही अतिशय चांगल्या रीतीने चालायला लागली. पुढच्या पिढ्या झाल्या. पुढच्या पिढ्यामध्ये शिकणारे लोक आपापले व्यावसायिक जे काय होते, मच्छीमारीचा धंदा असेल म्हणा, किंवा घर कामगाराचं काम असेल म्हणा, लाकूड तोड्याचं काम असेल, हे सगळं करणाऱ्यांनी आपल्या मुलांना शिकवलं. आणि मग त्यांची मुलं साता समुद्राकडे जाऊन पलीकडे जाऊन पोचली. कित्येक असे विद्यार्थी आहेत, असे कित्येक इथले लोक आहेत परदेशात स्थायिक झालेले, इंग्लंड अमेरिकेमध्ये आहेत. सुभाष दत्तात्रय नरे नावाचा आमच्याबरोबरचा मुलगा त्या न्यू जर्सीमध्ये गेला आणि तिकडेच राहिला. आणि मग परदेशात जाणं हे भयावह आहे अशी कल्पना ज्यांची होती ती केली. आणि अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये नामवंत झाले. हे मिळालेलं डॉक्टरांच्या कल्पनेला, डॉक्टरांच्या परिश्रमाला मिळालेलं फळ आहे. मित्र, याबद्दल खूपच बोलता येईल, पण आपण त्यांचं स्मरण फक्त आजच्या दिवशी केलं तरी चालेल. मिडबाव ट्रेनिंग कॉलेजचा 75 वर्ष होत आहे. 50 वर्ष हायस्कूलला जेव्हा झाले तेव्हा स्टेजवर मी होतो, निवेदन करत होतो, यांच्यासारखं सूत्रसंचालन करत होतो. शंकरराव चव्हाण सपत्नीक होते. 3-4 दिवस कार्यक्रम झालं. मला आता ते सगळं आठवते. आम्ही त्यावेळेला काय काय केलं. नाटकं केली, मुलांचे कार्यक्रम केले. माझे मित्र मेंदरकर सर वगैरे ही सगळी मंडळी खूप परिश्रम करणारी माणसं होती. मी आम्हाला घरी गेलो तरी शाळेतच काय विषय डोक्यात शाळेचीच असायचे. अमुक केलं बाहेर, अमुक केलं. इतकी आवड आणि गोडी या मातीने, या भूमीने आम्हाला दिली. म्हणून आमचं आयुष्य या महामानवाने जे इथे काम केलं त्यामुळे आमचं आयुष्य सुखाचं झालं. मित्र हो, शिक्षणाला दुसरा पर्याय नाही. आज मुलांची संख्या कमी दिसते. मी इथे रिटायर झालो तेव्हा 650 मुलं होती. आता मुलांची संख्या कमी आहे. त्याला कारणं अनेक आहेत, त्याचा विचार आता करण्याचं कारण नाही. पण मी आत्ता जे पाहिलं की इथे असलेले जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. ते करतायत, अतिशय सुंदर काम करतात.
त्यांचं प्रदर्शन पाहिलं, त्यांनी कलेक्शन केलेलं पाहिलं आणि माझ्या लक्षात आलं, अरे नाही, आता पुढे कसं होणार आणि काय होणार काय नाही, चांगलंच होणार आहे सगळं. कारण ही चांगल्याची उर्मी असलेली माणसं इथे काम करत आहेत, चांगलंच होईल. आज मुलं आहेत, कमी आहेत, उद्या वाढतील. पालक, फक्त मी मगाशी एक सूचना केली की पालकांना हे सगळं समजून घेऊ दे. पालक आपल्याकडे येत नसेल, आपण पालकापर्यंत जायला पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे कसं आहे काय आहे वगैरे. पालक तुम्हाला भरभरून प्रतिसाद देतील. आज माझ्या आयुष्यातला सर्वात उत्तम दिवस आहे असं मला वाटतं आणि हा दिवस येण्यासाठी त्या परमेश्वराने, रामेश्वराने मला संधी दिली, ताकद दिली. माझ्या गुरूंनी मला मगाशी या ठिकाणी मॅडमने अतिशय चांगल्या 2 वेळी म्हटलं, मला ती कविता जुनी आठवली की हा जो वसा आहे त्या वसाचं असं असतं की घेतला वसा टाकू नये, तो सांभाळला पाहिजे. हा वसा पुढे 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 चालवायचा आहे आणि निरंतर इथे सरस्वतीचं या ठिकाणी उद्यापन होत राहील अशा प्रकारचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे. आपण सर्वजण इथे आलात, या वास्तूला तुमचे पाय लागले, माझ्या शाळेला तुमचे पाय लागले, मला अतिशय आनंद झाला. धन्यवाद. धन्यवाद सोमन सर. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण उपस्थितांना हा इथला जुना इतिहास उलगडून दाखवला, त्याबद्दल आम्ही सदैव आपले ऋणी राहू. आणि त्याचबरोबर मित्रांनो, हा जो इतिहास आहे ज्यांच्यामुळे घडला, हे परिवर्तन ज्यांच्यामुळे घडलं, त्याचं संपूर्ण श्रेय हे क्षामस शिक्षण संस्थेचे थोर संस्थापक स्वर्गीय डॉक्टर शिरोडकर साहेबांना जातं. त्यांच्या उत्तुंग कार्याला मित्रांनो आपण कार्यकर्ता जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. त्यांच्यामुळेच आपण उपस्थित आहोत. आणि यानंतर मित्रांनो, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नम्रता पवार मॅडम यांना विनंती आहे की आपण या विचार मंचावर यायचं आहे. मित्रांनो, मॅडम करता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि यानंतर मित्रांनो, आपल्या श्री रामेश्वर हायस्कूलमध्ये ज्यांनी वरिष्ठ लिपिक म्हणून त्या ठिकाणी दीर्घकाळ सेवा बजावली आणि त्याच बरोबर मगाशीच मी आपल्याला सांगितलं होतं की ज्यांच्या कुटुंबानं आपल्या क्षामस शिक्षण संस्थेला 1,01,001 रुपयांची जी भरघोस अशी देणगी दिली, त्या लेले सरांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावे. डॉक्टर शिरोडकर यांच्या स्मृतीला वंदन करतो. आपले व्यासपीठावरील अध्यक्ष महोदय आणि सर्व पदाधिकारी आणि सर्व मान्यवर व्यक्ती, तसेच आपण सर्व उपस्थित विद्यार्थी, ग्रामस्थ बंधू भगिनी, मिठबाऊचं ग्रामदैवत व श्रद्धास्थान श्री रामेश्वराच्या नावे 1924 साली सुरू झालेल्या या हायस्कूलचा शताब्दी महोत्सव मातृसंस्था असलेली क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज ही संस्था साजरा करीत आहे. व या महोत्सवामध्ये सामील होणे एक माजी विद्यार्थी व माजी मला लाभत आहे, याचा मला अत्यानंद होत आहे. आमच्या लेले परिवारातील माझे ज्येष्ठ बंधू कैलासवासी नारायण हे या हायस्कूलचे पहिले विद्यार्थी होते. 53 साली त्यांनी प्रवेश घेतल्यापासून ते सन 2003 पर्यंत साली आमचा मुलगा शिवकुमार हा SSC होऊन बाहेर पडला. ह्या 50 वर्षांच्या कालावधीमध्ये आम्ही या प्रशालेत विद्यार्थी, शिक्षक किंवा कर्मचारी म्हणून कार्यरत होतो. हे सांगायला आम्हाला अभिमान वाटतो. हे मला नमस्कारच वाटतं. संस्थेने आम्हा बंधूंना येथे सेवा करण्याची संधी दिली, याबद्दल आम्ही संस्थेचे सदैव ऋणी आहोत. योग कर्मसु कौशलम.
हे ब्रीद वाक्य घेतलेल्या कैलासवासी डॉक्टर शिरोडकर यांनी ही प्रशाळा 1946 साली ताब्यात घेऊन तिला ज्ञानगंगा बनविले. या प्रशाळेचा लाभ पंचक्रोशीतील हजारो विद्यार्थ्यांना झाला. डॉक्टर शिरोडकर यांच्या पश्चात माननीय हदगावकर साहेब यांनी या संस्थेची धुरा वाहिली. हरी व्यंकटेश रामचंद्र हदगावकर साहेब, प्रिन्सिपल ढोलम साहेब आणि रामचंद्र म्हणजे R.R. लोके साहेब या त्रयींनी दीर्घकाळ या संस्थेच्या उन्नतीसाठी मोठं योगदान दिलं आहे. या व्यक्तिमत्वांचं मार्गदर्शन मलाही लाभलं होतं हे मी माझे सद्भाग्य मानतो. या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही लेले परिवाराने फुल ना फुलाची पाकळी म्हणून संस्थेला 1,01,001 इतका निधी कृतज्ञता निधी म्हणून अर्पण केला आहे. तो संस्थेने मानून घ्यावा ही विनंती आहे. रामेश्वर हायस्कूल मिडगाव हे माझे श्रद्धास्थान आहे. या प्रशालेची अधिक दैदिप्यमान प्रगती होवो, तसेच भगिनी संस्था अध्यापक विद्यालय मिडगाव हिचीही उत्तम प्रगती होवो अशी मनःपूर्वक सदिच्छा व्यक्त करून पुन्हा कृतज्ञता व्यक्त करून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित श्यामसर शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय डिचोलकर साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी शुभेच्छापर 2 शब्द व्यक्त करावेत. नमस्कार. शताब्दी आणि अमृत महोत्सवानिमित्त जमलेल्या सगळ्यांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो. विशेषतः मुलांनी या कार्यक्रमाला पुष्कळच मदत केली आहे. बघतो आम्ही 2 दिवस पाहत आहोत आणि शिक्षकांचं पण त्याला हातभार लागलेला आहे. त्यांच्या पण मनपूर्वक मी अभिनंदन करतो. आज आपण शताब्दी आणि अमृत महोत्सवासाठी जमलेलो आहोत. आज डॉक्टर शिरोडकर गावकर विजयाताई यांना वंदन करून, त्याचप्रमाणे आजचे आलेले आमचे पाहुणे आबा लोके आणि सोमन सर आणि इतर कार्यकारी मंडळ, सर्व शिक्षकगण यांचे आभार मानतो मी. त्याचप्रमाणे शिरोडकरांबद्दल बोलायचं तर फार वक्त्यांनी चांगलं सांगितलेलं आहे. माझा एकच अनुभव असा आहे की मिडगाव हा शिक्षकांचा गाव आहे. हे जे सुमन सर बोलले, आबा बोलले ते खरोखरच चांगलं आहे. त्याचं असं एक उदाहरण आहे, ज्यावेळी गोवा स्वातंत्र्य झाला त्यावेळी भाऊसाहेब बांदोडकर गोव्याचे मुख्यमंत्री झाले होते आणि या क्षेत्रातले जे शिक्षक होते जवळ 7वी 9वी 10वी झालेले आहेत, BEd झालेले आहेत, त्या सगळ्यांना भाऊसाहेबांनी तिकडे बोलावले होते. कोचरा असो, वेंगुर्ला असो, शिरोडा असो, त्यातले हजारो माणसं त्यावेळी गोव्यात गेले होते आणि गोव्यात शिक्षक होऊन आज ते सगळे रिटायर झालेले आहेत. ही एक आनंदाची बातमी होती, आनंदाचं क्षण होतं त्यावेळेचा. खरोखरच वाखाणण्याजोगं सगळं होतं. आज आम्ही मुंबईत 18 डिसेंबरला फार मोठा कार्यक्रम केला. अनेक मोठे कार्यक्रम केले. आमच्या तिकडच्या शिक्षकांनी पुष्कळ मेहनत घेतली होती. तुम्ही पाहिलं असेल, आता माने मॅडमने सांगितलंच आहे की यूट्यूबवर पण सगळ्यांनी बघितलं असेल. असाच कार्यक्रम इथे आजच्या दिवशी होत आहे. उद्या होणार आहे. त्याच वेळेस सगळ्यांनी आपण हजर यायचं आहे उद्या पण. एवढं मी बोलून माझे 2 शब्द पुरे करतो. सर, मित्रांनो, यानंतर तुम्हा सर्वांना उत्सुकता आहे की यापुढे होणाऱ्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाची, त्यामुळे आम्ही आपला जास्त वेळ घेणार नाही. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित श्यामसर शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय डिचोलकर साहेब, त्याचबरोबर विश्वस्त मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सदस्य, या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित ग्रामस्थ, पालक, पत्रकार, आजी सर्व विद्यार्थी आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले मुंबई स्थित सर्व विविध शाखांचे सन्माननीय शिक्षक वृंद
आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असणारे आमचे सर्व विद्यार्थी या सर्वांचंच एक श्यामस शिक्षण संस्था श्री रामेश्वर हायस्कूल मिडबाव आणि अध्यापक विद्यालय मिडबावच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि हा छोटेखानी कार्यक्रम संपला असं मी आयोजकांच्या वतीनं जाहीर करतो. धन्यवाद. पुढील सूचना तुम्हाला यानंतर देणार. मी आमचे माजी विद्यार्थी धावडे यांना विनंती आहे की आपण स्टेजवर जे मान्यवर आहेत त्या सर्व मान्यवरांचा समोरून एक ग्रुप फोटो घ्या. थोडं इकडे जरा लक्ष द्या. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीत आहे की श्री रामेश्वर हायस्कूल मिडगाव चा शताब्दी महोत्सव आणि अध्यापक विद्यालय मिडगावचा अमृत महोत्सव या निमित्ताने मित्रांनो आज या ठिकाणी 1999ची जी माजी विद्यार्थ्यांची बॅच आहे या बॅचकडून आपल्या श्यामस शिक्षण संस्थेला 25,000 रुपयांची या ठिकाणी देणगी प्राप्त झालेली आहे. आणि या बॅचचे प्रतिनिधी म्हणून आज या ठिकाणी प्रसाद परब हे उपस्थित आहेत. मी प्रसाद परब सरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा जो धनादेश आहे 25,000 रुपयांचा तो श्यामस शिक्षण संस्थेचे जे सन्माननीय पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करावा. हा 25,000 रुपयांचा जो धनादेश आहे तो या संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे सुपूर्द या ठिकाणी करतील. मी श्यामस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गिसोलकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकडे त्यांनी सुपूर्द करावा असं मी विनंती करतो. मित्रांनो, जोरदार काळा झाल्यापासून फार मोठी अमाऊंट त्यांनी आपल्या प्रशासनाला या ठिकाणी दिलेली आहे. आणि श्यामस शिक्षण संस्था आणि प्रशासनाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मित्रांनो, अशाच खऱ्या दात्यांची आम्हाला गरज आहे. कारण या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेत असताना आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. खरं तर शहरामधील बऱ्याचशा शाळा डिजिटल झालेल्या आहेत आणि ही जी रक्कम आम्हाला या ठिकाणी दिलेली आहे या रकमेचा वापर आम्ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक त्या ठिकाणी भवितव्याकरता या ठिकाणी करू अशी मी प्रसाद परब यांना श्यामस शिक्षण संस्थेच्या वतीनं ग्वाही देतो. ते पर्यवेक्षक, माजी पर्यवेक्षक आणि गुरुतुल्य सोमन सरांनी देखील या शताब्दी आणि अमृत महोत्सवाच्या निमित्तानं श्यामस शिक्षण संस्थेला 25,000 रुपयांची या ठिकाणी देणगी जाहीर केलेली आहे. सोमन सरांचे देखील खरंच मनपूर्वक या श्यामस शिक्षण संस्था त्याचबरोबर रामेश्वर हायस्कूल मिडगाव आणि अध्यापक विद्यालयात या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मित्रांनो, भरघोस अशी देणगी देऊन या सर्व मान्यवरांनी आम्हाला या ठिकाणी उपकृत केलेलं आहे. आमच्या श्यामस शिक्षण संस्था श्री रामेश्वर हायस्कूल मिडगाव आणि अध्यापक विद्यालय मिडगाववर सदैव राहावं.
सुरा सुखपती छंद लीन निरंतर हो सूर निरागस हो असं नृत्य आपल्या समोर सादर होणार आहे. खूप जोरात नगारा वाजवणार ऐश्वर हायस्कूलच्या विद्यार्थिनी. कुटुंबात जन्माला आलं हे शिरोड गावात एक सामान्य व्यक्तिमत्व. साहेबांचा हा प्रवास एकदम खूप कठोर होता, तरी सुद्धा साहेबांनीही आपल्या स्वतःच्या स्वबळावरती ही संस्था निर्माण केली. म्हणून त्यामध्ये बघा या पंचकृषीने ही शाळा स्थापन केली. नंतर 1925 साली
रामेश्वर स्कूल असं या शाळेला नाव पडलं. त्यामध्ये काही आपल्या गावासाठी आणि शिक्षणासाठी लागणारे धडे होऊन गेले. त्यामध्ये परशुराम सोमन आणि वासुदेव पेटे असे कणखर मानाचे या गावामध्ये वृत्तीचे व्यक्तिमत्व होऊन गेले. नंतर 1944 साली ही शाळा शिरोडकर साहेबांनी ताब्यात घेतली. त्यात मुख्याध्यापक गिरगावकर साहेब, त्यानंतर ढोलम साहेब, फाटक साहेब यांच्यावरती या मुख्याध्यापकापदी त्यांना विराजमान केलं. म्हणून त्यामध्ये बघा
महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र.